रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. हो, आज मुंबईमध्ये विरोधकांचं आंदोलन आहे. काय सांगाल, एकंदरीत काय वाटतं तुम्हाला? मुंबईमध्ये जे आज विरोधी पक्षाच्या संपूर्ण लोकांचं जे आंदोलन आहे, त्यामध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी पूर्णपणे आपली प्रतिष्ठा मिलीन केलेली आहे. हे दोघेही नेते एका काळी हिंदुत्वाची भाषा बोलत होते. बाळासाहेब ठाकरेच्या पावलावर पाऊल चालून हे काम करत होते. परंतु इतक्या वर्षाच्या बाळासाहेब गेल्यानंतर इतक्या वर्षामध्ये अगर आपण पाहिलं असेल, आता टोटली यांनी हिंदुत्व सोडलाय, भगवा सोडलाय आणि यांनी आता हिरवा झेंडा हाती घेतलाय. याचे उदाहरण आपण लोकसभेच्या चुनावामध्ये बी पाहिलं. यांच्या रॅलीमध्ये स्वतः पाकिस्तानचे झेंडे त्या ठिकाणी लहरत होते. ही आपण सगळ्या महाराष्ट्राने डोळ्यांनी पाहिलाय. राज ठाकरे बद्दल लोकांना आदर होता. राज ठाकरे काहीतरी बोलायचे, काहीतरी कॉन्क्रीटली ते निर्णय घेत होते. परंतु राज ठाकरेचे उदाहरण अगर सांगायला झालं तर एखादी विषय उचलला का मग बॅकफुटवर येऊन 6-6 महिने ते गायब राहते. आणि म्हणून या दोघांचेही यांनी पब्लिकमध्ये यांनी आपलं जनतेमध्ये आपलं डाऊन हे आजच्या तारखेमध्ये झालं आहे. आणि त्यामुळे यांच्यावर कोणी विश्वास करत नाही. त्यांना भेव लागला आहे का जसं विधानसभेमध्ये यांचं पानिपत झालं तसं मुंबई महानगरपालिकेच्या चुनावामध्ये यांचं पानिपत होणार आहे. हे 100% खरं आहे. कारण मुंबई म्हटलं याने या दोघांचीही सोन्याची अंडे देणारी ती मुलगी आहे. आणि त्यामुळे त्याच्या विना यांचं काहीच होऊ शकत नाही. आणि म्हणून जी तडफड जी सुरू आहे ते मुंबई महानगरपालिकेमध्ये कसं आमचा कब्जा होईल अशा प्रकारची तडफड सुरू आहे. मतदार यादीमध्ये जो घोळ आहे, मतदार यादीचा घोळ काही हा आजच्या घोळने अनेक वर्षांपासूनचा हा घोळ आहे. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये बी पाहिलं आपण, विधानसभेच्या निवडणुकीमध्ये बी पाहिलं. आणि हे काम कोणाचं असेल तर हे इलेक्शन कमिशनरचं काम राहते. आणि ज्या ज्या हिशोबानं कोणाचे मृत्यू झालेले असेल, आता मृत्यू झालेले ते नाव पट करायचे तर त्याचे बी नियम आहे. कोणाचे नाव डबल टिबल असेल तर त्याची हटवायचं असेल तर त्याचे नियम आहे. आणि हे सगळी प्रक्रिया चुनाव आयुक्ताच्या मार्फत या ठिकाणी होते. आणि म्हणून आता हे सगळे विरोधी पक्षाचे नेते सगळे घाबरलेले आहे. कारण आता देशामध्ये नरेंद्र मोदीजी आहे, महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजी आहे. आणि देवेंद्रजीच्या माध्यमातून ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये विकास होत आहे, ज्या पद्धतीने अनेक प्रकारचे प्रोजेक्ट महाराष्ट्रामध्ये येत आहे, आर्थिक इकॉनॉमी देशातली खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामध्ये पहिल्या नंबरवर येण्याच्या मार्गावर आहे. आणि म्हणून यांच्या मनामध्ये कुठंतरी धडपड आहे का हे अगर झालं तर आपलं पूर्ण राजकीय भविष्य खतऱ्यामध्ये पडेल. आणि म्हणून अशा प्रकारची हे नौटंकी करून लोकांना गुमराह करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत आहे. आणि लोक आता यांना काही सपोर्ट करणार नाही. लोकांना माहीत आहे का हे किती नौटंकी करतात. सिर्फ मतासाठी मताचं राजकारण करून कसे मुस्लिमाचे होतं आम्हाला भेटतील हे सिर्फ त्या होटासाठी त्यांची धडपड त्या ठिकाणी सुरू आहे. कारण सनातन धर्माने यांचा साथ सोडलाय, हिंदू धर्माने बी यांचा साथ सोडलाय. आता एकमेव राहिला आहे तर ते मुस्लिम समाज राहिला आहे. आणि म्हणून ते कसे आपल्यापाशी वाचतील अशा प्रकारची धडपड त्यांनी सुरू केली. एकंदरीत आपण असं म्हणू शकतो का की समोर येणाऱ्या निवडणुका आहे त्याला घाबरून हे लोक असे करत आहेत? निवडणुकी पाहूनच हे लोक घाबरलेले आहेत का याच्या पहिले लोकसभेची निवडणूक ते लढले, यांचे सगळ्यात जास्त खासदार आले तेव्हा मतदार यादीमध्ये गडबड नव्हती का? विधानसभेच्या निवडणुका झाल्या, यांचे उमेदवार निवडून आले का ते गडबडीनं निवडून आले आहेत का? आरोप करायला काही हे आरोप करू शकतात, बिनढोक आरोप करू शकतात.
कारण या सगळ्या विपक्षी नेत्याच्या सत्ता गेल्यामुळे यांचे मानसिक संतुलन सुद्धा बिघडलं आहे. आणि म्हणून जो सकाळपासून 9 वाजतापासून टपड सुरू राहते, काही लोक तर असे पाहते की त्यांचे चेहरे पाहताना टीव्ही सुद्धा बंद करून देतात. आणि म्हणून आता काही यांच्यावर लोकांचा विश्वास राहिला नाही. हे नौटंकी नाटक आहे. मतदानाची चोरी झाली आहे, मतदार यादीमध्ये घोळ आहे. अरे घोळ आहे तर तुम्ही सुप्रीम कोर्टात जा, घोळ आहे तर हायकोर्टात जा, घोळ आहे तर तुम्ही चुनाव आयुक्ताच्या समोर आपले पुरावे सादर करा, ते त्या ठिकाणी निर्णय करतील. तुम्ही जनतेला का धारेवर धरतात? पहिलेच महानगरपालिकेचे चुनाव हे 3-3 वर्ष प्रशासन त्या ठिकाणी बसला आहे. लोक पहिले परेशान होऊन गेले आहे. लोकांचे कामं प्रशासनाच्या माध्यमातून होत नाही. ते सगळं बर्डन आमदारावर येते. आणि म्हणून आता चुनावची प्रक्रिया सुरू झालेली आहे. आणि म्हणून यांची कुठंतरी नामुष्की दिसून राहिली, यांची कुठंतरी हार याच्यामध्ये दिसून राहिली. यांना माहित आहे का मुंबई महानगरपालिकेमध्ये किती पटकलं तरी आपण निवडून येऊ शकत नाही. जनतेने यांना नाकारलेला आहे. या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेला तर टोटली नाकारलेला आहे. आणि म्हणून अशा प्रकारची हे नौटंकी या ठिकाणी करत आहे. जनता याला कधी सपोर्ट करणार नाही. अजितदादा पवारांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की शेतकऱ्यांनी तुम्ही थोडं थोडं तरी कर्ज भरत चला. काय म्हणाल? एकंदरीत कर्जमाफीची घोषणा झालेली आहे आणि एकीकडे अजितदादांचं असं स्टेटमेंट येत आहे. आपला राज्याच्या शेतकरी म्हटल्याने हा अन्नदाता आहे. आणि यावेळेस अन्नदात्यावर फार मोठं संकट निर्माण झालेलं आहे. अवकाळी पाऊस आला, कधी न येणार थंडीमध्ये बी पाऊस येऊ लागला, उन्हाळ्यामध्ये बी पाऊस आला. आणि त्याच्यामुळे कास्तकार हा टोटली हलाकान झालेला आहे. आणि म्हणून महाराष्ट्र सरकारने फार मोठ्या प्रमाणात पॅकेज देण्याचा निर्णय केला. त्यांच्या अकाउंटमध्ये बी पैसे त्या ठिकाणी सुरू झाले. आणि म्हणून कास्तकार आता लक्षात येऊन राहिलं का कोणती सरकार आपल्याला मदत करते. आणि म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्ट रूपाने सांगितलं का आम्ही एक समिती बनवलेली आहे. त्या समितीचे रिपोर्ट आम्ही लवकरात लवकर आम्हाला सादर होणार आहे. आणि समितीची रिपोर्ट आल्यानंतर आम्ही टोटली त्या ठिकाणी कर्जमाफी करणार आहोत, हे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जाहीर केलेलं आहे. आमच्या इलेक्शनच्या मॅनिफेस्टोमध्ये बी हा विषय होता. अजितदादांनी ज्या ठिकाणी सांगितलं आहे, होऊ शकते अजितदादाचं काही कन्फ्युजन याच्यामध्ये असेल, परंतु महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे महाराष्ट्राचे पालक राहतात. आणि एक वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महोदयांनी अगर निर्णय घेतला तर हा सगळ्या कॅबिनेटच्या मंत्रिमंडळाला हा लागू राहते. आणि म्हणून अजितदादाचं कुठंतरी कन्फ्युजन या ठिकाणी झालेलं आहे. बहुतेक ते कन्फ्युजन आमचं नेतृत्व त्यांचं काढतील आणि कास्तकाराला जास्तीत जास्त मदत कशी होईल, कास्तकाराला आज जे त्यांच्यावर जी पाळी आलेली आहे त्यांच्यामध्ये आपण त्यांच्या दुःखामध्ये आपण कसं सहभागी होऊ, ही भूमिका महाराष्ट्र सरकारने घेतलेली आहे. आणि वारंवार आमचे मुख्यमंत्री सांगतात की महाराष्ट्राची तिजोरी खाली झाली तरी चालेल, परंतु आम्ही कास्तकाराच्या पाठी गंभीरपणे उभा आहोत आणि त्यांची कर्जमाफी आम्ही करणार आहोत. कुठेतरी महापालिकेच्या निवडणुकीचे वारे सुरू झालेले आहे. एकंदरीत कसं बघता? समोर महायुती आहे, कसं काय राहील एकंदरीत महानगरपालिकेचं चित्र? नाही, महानगरपालिकेच्या निवडणुकीची आता प्रक्रिया बहुतेक आता 11 तारखेला आरक्षणचे ड्राबी त्या ठिकाणी होणार आहे. याच्या अगोदर जिल्हा परिषद असेल, नगरपंचायत असेल, नगरपालिका असेल, याची प्रक्रिया आता लगभग अंतिम टप्प्यात आहे. बहुतेक या 15 दिवसामध्ये चुनावचे कार्यक्रम सुद्धा घोषित होणार आहे. आणि म्हणून इन ऑल टोटल अगर महाराष्ट्राचा तुम्ही इतिहास पाहिला तर काँग्रेसनी याच्या अगोदर 50 वर्ष या राज्यामध्ये राज्य केलं. काँग्रेसनी महानगरपालिकेमध्ये बी, नागपूर महानगरपालिकेमध्ये बी अनेक वर्षांपासून राज्य केलं. आणि सरकार बी महाराष्ट्रात होती, केंद्रामध्ये बी होती आणि गल्लीमध्ये बी त्यांची सरकार होती. आम्ही अगर महाराष्ट्र सोडून अगर नागपूरचाच अगर आपण विचार करू तर यांच्या राज्यामध्ये एखादं तरी प्रोजेक्ट आलं का? यांच्या राज्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात कामं कधी झाले का? हे सिर्फ यांनी जे काँग्रेसचे नेते होते यांची तर यादी इतकी मोठी आहे
का यांनी सर्व आपलं घर भरण्याचं त्या ठिकाणी भ्रष्टाचाराच्या माध्यमातून आपलं घर भरण्याचं काम केलं. आपला परिवार 100 वर्ष कसा सुखी राहील त्या दृष्टीने त्यांनी प्लॅनिंग केला. लेकिन शहराच्या जनतेसोबत यांनी विश्वासघात केला. नागपूर शहराच्या जनतेने अनेक आमदार दिले, अनेक राज्यामध्ये मंत्री होते, केंद्रामध्ये मंत्री होते, तरी सुद्धा हा नागपूर शहर यांनी अंधकारमय त्या ठिकाणी ठेवला. जेव्हापासून नागपुरात केंद्रामध्ये भाजपची सरकार आली, गडकरी साहेब त्या ठिकाणी मिनिस्टर झाले, राज्यामध्ये 14 मध्ये देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर संपूर्ण गडकरी साहेबांना तर संपूर्ण रस्त्याच्या जाळ्याच्या माध्यमातून देशाचे चित्र बदललं, परंतु महाराष्ट्राचेही बदललं, आपल्या नागपूर शहराचे चित्र बदललं. आणि फडणवीस साहेब 14 पासून तर तुम्ही कंटिन्यू पहा, नागपूर शहर पहिले कसा होता ना आज कसा होता. आज नागपूर शहराची गणना देशाच्या विकासाच्या मॉडेलच्या रूपाने लोक पाहत आहे. आज देशामध्ये तुम्ही कुठेही गेलंय, कुठेही कोणत्याही भागामध्ये गेले, एखाद्या धाब्यामध्ये थांबले, एखाद्या हॉटेलमध्ये तुम्ही थांबले, तर तो विचारते तुम्ही कुठून आले. आपण नागपूर म्हणलं तर तो सांगते का तुम्ही गडकरी साहेबाच्या क्षेत्रामधून आले. अशी नागपूरची प्रतिष्ठा निर्माण करण्याचं काम आमच्या नेतृत्वाने या ठिकाणी केलं आहे. आणि म्हणून यांची पंढरी पहिलेपासून घाबरली आहे, काँग्रेसवाल्याची पंढरी पहिलेपासून घाबरलेली आहे. अनापशना बोलणं यांनी एखाद्या नागपूर शहर अध्यक्षांनी सांगावं, महाराष्ट्राच्या अध्यक्षांनी सांगावं की तुम्ही नागपूरसाठी केलं का, एखादं तरी उदाहरण सांगावं ना. आज नागपूर शहराचा चारही दिशेने डेव्हलपमेंट झालेलं आहे. आजच्या दिशेने अनेक प्रकारचे प्रोजेक्ट आणलेला आहे. 6 विधानसभाच्या विकासाच्या माध्यमातून चित्र सुद्धा बदललेलं आहे. आणि ही प्रोसेस आमच्या कारण नेतृत्वामध्ये इच्छाशक्ती लागते, आणि हे इच्छाशक्ती आमचे नितीनजी असतील किंवा देवेंद्रजी असतील यांच्यामध्ये विकासाची दृष्टी आहे, येणाऱ्या विजनची दृष्टी आहे. आणि म्हणून नागपुराचं महत्व आज देश लेवलवर वाढलेलं आहे. आणि म्हणून कुठेतरी काँग्रेसच्या नेत्याला खलबलून लागला आहे का आमची पुढं आमचं कसं होणार. आणि म्हणून नागपूर शहरामध्ये महाराष्ट्रामध्ये तर भाजपची सरकार, अलायन्सची सरकार येईलच, परंतु नागपूर शहरामध्ये प्युअरली भारतीय जनता पक्षाच्या आमच्या दोन्ही नेतृत्वाच्या याच्यामध्ये महानगरपालिकेमध्ये आमची सत्ता निश्चित स्वरूपात येईल.